भाजप आमदार राम कदम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून विधान सभेमध्ये जर आपण पाहायला गेलं तर एक विषय सातत्याने गाजतोय, तो म्हणजे दिशा सालियन प्रकरण। साधारणतः या प्रकरणाला 5 वर्ष उलटून गेली, मात्र प्रत्येक अधिवेशनामध्ये हा मुद्दा पाहायला मिळतो। दिशा सालियन प्रकरण याही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा पाहायला मिळतोय। आज तुम्ही त्या विषयाला जोर धरला होता, मात्र त्या तुम्ही म्हटल्यानंतर, तुम्ही तो विषय सभागृहात मांडल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला। आज सुशांत सिंग राजपूत प्रकरण मी सभागृहामध्ये उचललं। मुळामध्ये या प्रकरणात श्रीमान उद्धव ठाकरे सरकारकडून पूर्णपणे टाळाटाळ झालेली आहे, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न झालाय। काय झालं की हा सुशांतचा मृत्यू झाल्याच्यानंतर 68 दिवस पूर्ण देश मागणी करत होता की केस सीबीआयला द्या। उद्धव ठाकरे सरकारने दिली नाही। का नाही दिली? कर नाही, डर कशाला? चला करा तुम्ही चौकशी, का नाही म्हणाले असं? एवढंच नाही तर बिहारचे पोलीस ज्यावेळी चौकशी करायला मुंबईत येतात तर त्या बिहारच्या पोलिसांना उद्धव ठाकरे सरकार अडवतं का? ते कोण आतंकवादी होते का, दहशतवादी होते, कोण होते ते? का अडवलं तुम्ही? करू द्यायचं होतं ना चौकशी, करा तुम्ही पण करा, या वेलकम, होऊन जाऊ दे पारदर्शी चौकशी। पण असं केलं नाही। उलट दुसऱ्या ठिकाणी सुशांतची ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला त्या घराचं रातोरात फर्निचर बदललं। म्हणजे रस्त्यावर लोक उतरत नव्हती, कोविड होता, रंगरंगोटी केली गेली, दार कड्या कुलप सगळी बदलली गेली। एवढी घाई गडबड कशाला? आणि एवढंच नव्हे तर मूळ मालकाला ती रूम परत दिली। हे दिसतं तेवढं प्रकरण साधं नाहीये। दिल्लीमध्ये अशा प्रकारची सेम मृत्यू, संशयास्पद मृत्यू एका हॉटेलमध्ये होतो 5 स्टारच्या। त्या हॉटेलची रूम 3 वर्ष सील केली जाते, मूळ मालकाला दिली, त्या हॉटेलवाला दिली जात नाही, दिल्ली पोलीस स्वतःच्या ताब्यात ठेवतात। इथे उद्धव ठाकरे सरकारला एवढी घाई का होती? आणि मग तुम्ही 68 दिवसात पुरावे नष्ट कराल आणि मग तुम्ही सीबीआयला द्याल प्रकरण। काय करावं लागेल? सीबीआयला क्लोजर रिपोर्टच करावा लागेल ना। पण अशा प्रकारचा क्लोजर रिपोर्ट आरुषीच्या केसमध्ये देखील न्यायालयानं नाकारला। आणि नंतर काय झालं पूर्ण देशाला माहिती आहे। तर महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की आज मी सभागृहात हा विषय उचलल्याच्या नंतर सरकारनं हे मान्य केलं की दिशा सालियन प्रकरणात जी SIT आहे, ती SIT दिशा, सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि रिया चक्रवर्तीची सकाळ दुपार संध्याकाळ बाजू घेणार आहे। त्यावेळेचे उबाटाचे नेते, उद्धव ठाकरे गटाचे नेते, या सगळ्यांची चौकशी ती SIT करेल हे सरकारनं मान्य केलं। साधारणतः तुम्ही म्हणतात SIT कडून चौकशी सुरू आहे, मात्र या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती दिशा सालियन प्रकरण सभागृहात येतं। त्यामुळे विरोधक असं म्हणत आहे की ज्या वेळेला अधिवेशनाच्या कालावधीमध्ये औरंगजेबाची कबर असेल, दिशा सालियन प्रकरण असेल, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान असेल किंवा नुकतंच प्रकरण घडत असलेलं कुणाल कामरा असेल, तर या सगळी ही प्रकरणं अधिवेशनाच्या काळात आणून शेतकऱ्यांचे असेल, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, याला बगल देण्याचं काम करणं म्हणजे हे अधिवेशन नाही, चुकीचं आहे। काय झालं, ही जी प्रकरणं आहेत याला मसाला आहे, तर ती मसाला असलेली प्रकरणं माध्यमांवर दाखवली जातात। झालेलं कामकाज, पास झालेली बिलं, तयार केलेले नवीन कायदे, घेतलेले नवीन निर्णय, झालेलं काम, हे सगळं मांडलंय ना अधिवेशनात। ते सगळं आता माननीय अध्यक्ष महोदय सांगतील किती वेळ कामकाज चाललं, किती बिलं पास झाली, सगळं सांगतील, किती लक्षवेधी आल्या, किती तारांकित प्रश्न आले। त्यामुळे असं म्हणणं योग्य नाही, पण असं म्हणणं हे विरोधकांची राजकीय आवश्यकता आहे। एक वेगळा प्रश्न आहे, ईदच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहायला गेलं तर सौगाते आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिफ्ट जे आहे ते मुसलमानांना, मुस्लिम समाजाला दिलं जाते, कसं पाहतो? मुस्लिम समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून आतापर्यंत जे आपण मोफत जी पंतप्रधान आवास योजनेत सगळ्या धर्मांना लाभ मिळाला। आपण लाखो टॉयलेट बांधली, आपण लाखो लोकांना, कोट्यावधी लोकांना गॅसेस दिले, वीज दिली, पाणी दिलं। ह्याचा लाभ काय विशिष्ट धर्माला मिळालाय का सगळ्यांना मिळालाय? तर त्याच्यामुळे ही अशी सगळी लंगडी कारण आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, दिशा सालियन प्रकरण हे एवढं मोठं काय, कारण ज्याला 5 वर्ष झालेली आहे, सुरुवातीला वडिलांनी हे प्रकरण बंद करावं अशी सुद्धा मागणी केली होती, नंतर त्यांनीच याचिका सुद्धा दाखल केली। त्यामुळे नेमकं हे प्रकरण इतकं महत्त्वाचं, मुळात ते बंद करा ही मागणी कुणाच्या दबावापोटी, कुणाच्या दहशतीपोटी केली होती याची चौकशी हे सरकार करेल। कारण आता मागणी तेच करते ना, चौकशी करा।
तेव्हा हे वाटतं तेवढं सोपं प्रकरण नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.